3 जुलै 2026 7-11 ओशन ड्राईव्ह हा 1950 मधला सिनेमा बघितला. सिनेमा छान आहे. जुन्याचं लगेच फरक आपल्याला जाणवतो. पण सुंदर आहे, सिनेमा चांगला आहे. थोडक्यात तो ह्याच्यावर आहे की कसं पोलिसांनी तिथल्या अमेरिकेचा सिनेमा, अमेरिकन मूव्ही, बुकीज जे असतात कुठल्याही याचे, म्हणजे मेनली रेसचे असू दे किंवा कुठल्याही मॅचेसचे बुकी असतात, जे बोली मग लावतात आणि मग त्यांना पैसे डबल करून किंवा जे काही पैसे त्यांनी लावलेले असतात त्याचे पैसे मिळतात. तर ते प्रामाणिकपणे केलं तर ठीक आहे. आता त्याच्यातही कोणता नंबर येणार आहे किंवा कोणता घोडा येणार आहे किंवा कोण जिंकणार आहे हे आतल्या टिप्स त्यांना म्हणजे माहिती असतात तिथल्या लोकांना. आणि जर ते आधीपासून माहिती असले नंबर तर मग त्याच्यावर आपण लावून भरपूर पैसे कमावू शकतो. तर हे कळणार कसं? तर त्यांचे जेव्हा फोन चालतात एकमेकांना बुकीजचे, तर ते जर फोन टॅप करता आले किंवा त्यांचे जर फोन मिळाले तर मग सगळंच सोपं होतं. तर ह्याच्याकरता जे असे मोठे मोठे बुकीज होते त्यांनी आपल्या हाताखाली भरपूर असे छोटे बुकीज पाळले होते. पण त्यांना म्हणजे पैसे भरपूर होते त्यांचे, पण त्यांना अपेक्षित असं हे नव्हतं मिळत. तर अशातच त्यांचा एक जो बुकी असतो एका मोठ्या बुकीचा, तर तो सुचवतो की एक मॅल ग्रेंजर म्हणून टेलिफोन कंपनीमध्ये काम करतो आणि त्याला ह्या सगळ्यातलं खूप नॉलेज आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स आणि हे कनेक्शन्स वगैरे. तर आपण जर त्याला ऑफर दिली तर तो नोकरी सोडेल. ठीक आहे, मग हा त्याला भेटायला घेऊन येतो आणि तो त्याच्याकरता काम करायला तयार असतो. त्याची एक गर्लफ्रेंड पण असते. पण तो थोडासा असं मुलींच्या मागे असणारा माणूस दाखवलाय ग्रेंजर, पण त्याला याच्यातलं नॉलेज खूप असते. मग तो त्यांना पाहिजे तसे कनेक्शन्स तो सांगतो की काय काय लागणाऱ्या गोष्टी, आणि मग ते सगळे तसे कनेक्शन्स हे करून हे लोक भरपूर पैसे कमवायला लागतात. मग आता हे पैसे कमवताना मग तो हळूहळू त्याला जेव्हा दिसतं की आपल्याला हिस्सा खूप कमी मिळतोय, तर मग तो म्हणतो की आता मला 50% पार्टनरशिप पाहिजे याच्यामध्ये. तर तो म्हणतो की नाही नाही 50-50%. तो म्हणे नाही मग मी काही करणार नाही. तो म्हणजे तयार होतोय हे करून द्यायला. आणि अशातच एका माणसाने लोन घेतलं असतं त्याच्याकडनं. तर तो त्याची म्हणजे टाइम होऊन गेला असतो, हा सारखा मग तगादा लावत असतो. तो म्हणतो मी आज भरीन उद्या भरीन, नाही होत. तर मग तो त्याला अशी जरा तंबी देतो. तर रागात येऊन तो त्या माणसाचा खून करून टाकतो. मग सगळेच सूत्र मॅल ग्रेंजरच्या हाती येतात. म्हणजे तो मग एक मोठा बुकी म्हणून ओळखला जातो सगळ्यात. मग आता जे इतर बुकीज असतात तर त्यांना पण मग असं याच्याशी संपर्क करावा, कॉन्टॅक्ट करावा असं वाटतं. तर दुसरे जे एक असतात तर तो जरा थोडासा असा बदमाश आणि क्रुएल टाईपचा असतो आणि तो आपल्या बायकोला खूप म्हणजे त्रास देऊन म्हणजे हॅरॅस करत असतो. तर जेव्हा मग ते लोक कॉन्टॅक्टमध्ये येतात तर ती बायको याची ग्रेंजरकडे आकर्षित होते आणि मग दोघांचं अफेअर सुरू होतं. तर हे त्याच्या लक्षात येतं, पण तो त्याचाच फायदा घेऊन घेऊन आपली कामं करून घेत असतो. पण तो आता कशामधला असतो की हे जे ड्रग्स, त्याचे नुसतं काही ते धंदा नसतात, ड्रग्स वगैरेचे पण असतात, जे म्हणजे इलिगल गव्हर्नमेंट ज्याच्याकरता हे असते. तर तो म्हणतो आता तू माझ्या ह्याच्यात फसलायस, म्हणजे माझ्या ह्याच्यात एकदा आला तर, म्हणजे जेव्हा मग हे लोक डिलिंग करतात त्याच्या बायकोच्या थ्रू तो फायदा घेऊन पार्टनरशिप यांच्याशी करतो की हे असं ते तसं, पण असं करायचं तसं करायचं, आणि मग त्यांचे सगळे डील होते. पण मग ह्याला नंतर लक्षात येतं की हे नाही, आपण हे केव्हा तरी म्हणजे रिस्की आहे, बाहेर पडायला हवंय. तर तो म्हणतो त्याला, तर तो म्हणतो आता तू याच्यात सिंडिकेटमध्ये आला एकदा, आता तू बाहेर नाही पडू शकत.
तुला हे काम करावंच लागेल. मग हे असं जेव्हा चालू असतं आणि जेव्हा हे सगळे ड्रग्सचे आणि पैशांचं काळा धंदा येत असतो उघडकीला, आणि याचं पण मर्डर झालेला असतो गोळी मारून, तर डिटेक्टिव्ह अमेरिकेने अपॉइंट केलेले असतात आणि ते हे शोधात येतात. त्यांना मग जेव्हा शोध घेतात ह्या सगळ्या स्टोरीच्या मागे मागे मागे, तर त्यांना कळतं की हा ग्रेंजर आहे याच्या मागे. आता ग्रेंजर आहे याच्या मागे म्हणजे जेव्हा ही जे बायको त्रस्त होऊन जाते आणि या दोघांचा अफेअर होते, तर आता त्या नवरा, आणि जेव्हा तो म्हणतो की नाही आता तू सिंडिकेट मधून बाहेर पडू शकत नाही, तुला हे करावंच लागेल, तर तो मग एक प्लॅन करतो. एक ओळखीच्या माणसाच्या थ्रू एक टेलर असतो, तर तो नुसतं नावालाच टेलर असतो, त्याचा धंदा सगळा हा मर्डर करवणं असतं लोकांचं, म्हणजे सुपारी घेऊन थोडक्यात मर्डर करणं. तर त्याच्या थ्रू हा त्या लॅरी, त्याचं नाव असतं लॅरी, त्या बाईच्या नवऱ्याचं, त्याचं मर्डर करतो. तर मग आता डिटेक्टिव्ह दोन्ही गोष्टी करतात, त्या लॅरीच्या मर्डर कसा झाला आणि त्या सिंडिकेट मध्ये कोण काय कसं आहे. तर अशा पद्धतीने ते पाठलाग करत असतात, शोध करत असतात. तर आता याचं पण तोंड उघडते त्या टेलरचं. त्याला ब्लॅकमेल करायला लागतो, तर गॅरीला, ग्रेंजरला. तर मग तो त्याचाही काटा काढतो. मग म्हणजे त्यांना लक्षात येते की हे काम ह्याच दिसतात, म्हणजे असे त्याला सबूत त्या लोकांना मिळत जातात. मग हे लोक त्याचा पाठलाग सुरू करतात. त्यांना आधी लोकेशन, आधी तो सापडतच नसतो, मग त्यांना ती लोकेशन त्याची सापडते की कुठे लपून बसलाय हा. मग हे लोक तिथे म्हणजे निघतात यायला. आता त्यांच्या बरोबर मॉल ग्रेंजर बरोबर आणि त्या मुलीबरोबर त्यांचा एक तो पार्टनर पण असतो, ज्यानी त्याला पहिल्या टोनीकडे लावलेलं असतं वगैरे, तर तो फेथफुल असतो. पण आता आणि त्यांनी असे खूप सारे इलिगल बुकिंग्स केले असतात, त्याचे पैसे त्याला मिळणार असतात, म्हणून तो बँकेत गेला असतो. तर तिथे त्याला पकडतात आणि मग त्याच्याकडून रेंजरची लोकेशन त्यांना माहीत होऊन जातं. हे लोक येतच असतात, तर ह्याला लक्षात येतं की अजून हा आला नाही परत, म्हणजे त्याच्याबरोबर काहीतरी गडबड झाली. हे लोक पळायचं ठरवतात आणि जे काही पैसे आहेत ते सगळे घेऊन पळतात. तर हे म्हणतात ॲरिझोना आपण क्रॉस केलं की काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. तर हे जात असतात आणि ही त्यांची डिटेक्टिव्हची कार येत असते. ते ओळखतात बरोबर, म्हणजे दोघे एकमेकांना ओळखत. यालाही दिसतात की डिटेक्टिव्ह आलेत आणि त्यांनाही दिसतं की ग्रेंजर चाललाय पळून. मग ते पाठलाग करत 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 पळापळी करत ॲरिझोनाच्या तिथे एक मोठा डॅम असतो. तर तिथे काही टुरिस्ट लोक आले असतात ज्यांना डॅम बघायचा असतो, आणि त्यांना आत तळात कितीतरी फूट खाली, 500-600 फूट खाली नेत असतात ते. तर हे लोकही त्या टुरिस्टमध्ये सामील होऊन खाली उतरतात आणि त्यांच्याच बरोबर इकडे तिकडे होऊन दुसऱ्या डोरनी निघायचा प्रयत्न करतात. पण दुर्बीणमधून जेव्हा ते लोक डेक वर डॅम बघत असतात, तेव्हा ते डिटेक्टिव्हला दिसतात. ते म्हणतात हा इथेच आहे. मग ते लोक पण आत शिरतात त्यांना पकडायला. तर त्या धावाधावीत पकडापकडीत ही दमून जाते, तिला काही तेवढं धावता येत नाही, त्याच्यामुळे ती त्यांच्या हातात लागते डिटेक्टिव्हच्या, आणि हा पळून पुढे गेला असतो आणि वर पोचतो. पण ह्या लोकांना, हे लोक तोपर्यंत पोचले असतात आणि मग ते त्याला म्हणतात की थांब तू, पण तो काही थांबत नाही आणि मग त्या गोळ्या मारून त्याला, म्हणजे शेवटी तो मरतो पोलिसांच्या गोळ्याने. तर हे त्याला आधीपासून सांगत असते त्याची गर्लफ्रेंड, जी पहिली असते, की तू हुशार आहेस, चांगला आहे, स्मार्ट आहे, तर चांगल्या मार्गाने पैसा कमवूया, तू असं तुझं मरण वाईट प्रकारेच होईल. पण तो ऐकत नाही आणि ह्या अशा चक्करमध्ये पुढे निघून जातो खूप, आणि मग शेवटी त्याचा अंत जो व्हायचा तोच होतो. तर चांगलंय, छान आहे सिनेमा.